जानवर को हर समझ में आ जाता है। इतना विनती करते हैं हमें, आमची हत्या हमसे वापस दे दे तो बहुत से। हाँ, गजराज है वो, गजमुखा आहे उन्हें, उसकी लक्ष्मी आहे। शर्यत असायचा, कधी साखळ दंडानं वगैरे बांधून ठेवलेलं नसायचं, कदाचित फक्त रात्री तेवढंच हत्तीला आत ठेवते। तर काय खोटे पुरावे दाखवून हत्तीला इथनं नेण्याचा प्रयत्न केला अंबानीनं, ती चुकीच आहे। गावात जरी गेला तरी महात लांब राहायचा, हत्ती एकटाच फिरायचा। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावात गेल्या 35 वर्षापासून महादेवी अर्थात माधुरी नावाची हत्तीन राहत होती। ती स्वस्त श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक होती। गावकऱ्यांसाठी ती एक प्राणी नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य, एक सखी आणि श्रद्धेचा आधार होती। तिच्या कायदेशीर लढाईमुळे आणि अंबानी यांच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याच्या निर्णयामुळे ती महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे। गावकऱ्यांचे प्रेम, प्राणी कल्याण संघटनांचे आरोप, कार्बन क्रेडिट्सचा वाद आणि माधुरीच्या मानसिक अवस्थेचा प्रश्न एकत्र येतात, ज्यामुळे भावना आणि कायद्याचा संघर्ष तीव्र झाला आहे। माधुरी लहानपणापासूनच नांदणी गावात वाढली। जैन मठात ती धार्मिक मिरवणुकीत, उत्सव आणि विधींचा अविभाज्य भाग होती। गावातील मुलं तिच्यासोबत खेळायची, तरुण मिरवणुकीत तिच्या सोबत चालायचे आणि वृद्ध तिला आशीर्वाद मागायचे। तिचा सौम्य स्वभाव आणि हसरा चेहरा गावकऱ्यांच्या हृदयात घर करून गेला। गावकऱ्यांनी तिच्यासाठी विशेष व्यवस्था केली होती। नियमित आहार, वैद्यकीय देखभाल आणि तिच्या दैनंदिन गरजांसाठी काही सुद्धा क्रिटिकल विषय नसताना विनाकारण कुठल्याही गोष्टी खोटे पुरावे दाखवून हत्तीला इथनं नेण्याचा प्रयत्न केला अंबानीनं, ती चुकीच आहे। हे तिचं कुटुंब होतं, ती एकटी नव्हती। गावकऱ्यांचं प्रेम, मुलांचा सहवास आणि मठातील धार्मिक कार्य यांनी तिचे आयुष्य भरलेले होते। पण पेटा आणि इतर प्राणी कल्याण संघटनांनी तिच्या देखभालीवर प्रश्न उपस्थित केले। त्यांचा दावा होता की मिरवणुकी आणि धार्मिक कार्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागत होता। त्यामुळे एक कायदेशीर लढाई सुरू झाली, ज्याने गावकऱ्यांच्या भावना आणि प्राणी कल्याण यांच्यातील तणाव उघडा झाला। वनतारा, कार्बन क्रेडिट्स आणि पेटाचा वाद। माधुरीच्या कायदेशीर लढाईत वनतारा प्राणी संवर्धन केंद्र, जे अंबानी यांच्या मालकीचे आहे, याने तिला आपल्या ताब्यात घेण्याची मागणी केली। वनतारा हे गुजरातमधील एक आधुनिक प्राणी संरक्षण केंद्र आहे, जे प्राण्यांना नैसर्गिक वातावरण आणि वैद्यकीय सुविधा देण्याचा दावा करते। पण या प्रकरणात कार्बन क्रेडिट्सचा मुद्दा चर्चेत आला। काही सोशल मीडिया पोस्टनुसार वनतारा ट्रस्टला प्राणी संरक्षणाच्या नावाखाली कार्बन क्रेडिट्स मिळतात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला आर्थिक फायदा होतो। गावकऱ्यांनी आणि काही स्थानिकांनी आरोप केला की पेटाने वनताराला शिफारस करताना आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले, ना की प्राणी कल्याणाला। पेटाने डिसेंबर 2023 मध्ये माधुरीच्या देखभाली विरोधात तक्रार दाखल केली होती, जेव्हा वनतारा प्रकल्प मार्च 2023 मध्ये सुरू झाला होता। गावकऱ्यांचा प्रश्न होता, जर माधुरीची देखभाल अयोग्य होती तर गेल्या 35 वर्षात पेटाने का आवाज उठवला नाही? भारतात हत्तीच्या पुनर्वसनासाठी आणखीन 3 केंद्रे उपलब्ध आहे, केरळ, कर्नाटक आणि आसाम मधील केंद्रे। मग न्यायालयाने आणि पेटाने फक्त वनताराचेच का नाव घेतले? गावकऱ्यांचा असा दावा होता की चौकशी समितीने पेटाच्या अपेक्षेनुसारच अहवाल सादर केला आणि मठाने तिच्या संगोपनाबाबत आव्हान देऊनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। हत्ती हा सामाजिक प्राणी आहे आणि माधुरी लहानपणापासूनच नांदणी गावात वाढली होती। ती गावकऱ्यांसोबत मोठी झाली, त्यांच्या सुखादुखात सहभागी झाली। गावातील मुलं तिच्यासोबत खेळायची आणि तिचा सौम्य स्वभाव गावकऱ्यांच्या प्रेमाला पात्र ठरला। पण प्राणी कल्याण कार्यकर्त्यांचा दावा होता की मिरवणुकी आणि धार्मिक कार्यामुळे तिला मानसिक ताण सहन करावा लागत होता। एका घटनेत जेव्हा तिला तेलंगणामध्ये मोहरमच्या निवडणुकीसाठी भाड्याने पाठवले, तेव्हा तिथे ती घाबरली आणि तणावग्रस्त दिसली। यामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। गावकऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा होता। त्यांच्यासाठी माधुरी एकटी नव्हती, ती त्यांच्या कुटुंबाचा भाग होती। तिच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि सौम्य वर्तनाने गावकऱ्यांशी एकरूप झाली होती। निरोपाच्या वेळी जेव्हा तिची मिरवणूक काढली गेली, तेव्हा तिच्या डोळ्यातही अश्रू दिसले। गावकऱ्यांचा प्रश्न होता, जर ती खरोखरच तणावग्रस्त होती तर ती रडत का होती? तिच्या जाण्याने ती गावकऱ्यांपासून दूर गेली, जे तिचे सामाजिक आधार होते। मानसिक रोगांबाबत भारतीय राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम सांगतो की व्यक्तींना किंवा प्राण्यांना त्यांच्या परिसरात पुनर्वसन आणि सामाजिक सहभागाची गरज असते। गावकऱ्यांचा दावा होता की माधुरीला हे सर्व नांदणी गावात मिळत होते। कायदेशीर लढाई आणि गावकऱ्यांचा संघर्ष। माधुरीच्या देखभालीवर तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 2023 मध्ये एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली। या समितीने तिच्या पुनर्वसनासाठी वनतारा केंद्राची शिफारस केली। मठाने या निर्णयाविरोधात 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली।
पण डिसेंबर 2024 समितीने आपला निर्णय कायम ठेवला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळून वनतराच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयाने गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या. त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली, मूक मोर्चे काढले आणि हातात फलक घेऊन निषेध नोंदवला. काही संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या 6 आणि खासगी 2 वाहनांची तोडफोड केली. गावकऱ्यांचा आरोप होता की हा निर्णय माधुरीच्या हितासाठी नव्हता, तर वनताराच्या व्यावसायिक हितसंबंधासाठी होता. याच्या परिणामाने गावकऱ्यांनी अंबानींच्या कंपनीच्या प्रोडक्ट्स वापरण्यावर बहिष्कारही टाकला. सोशल मीडियावरही गावकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आणि महादेवी, नांदनी, वनतारा फॉर वाईल्ड लाईफ यासारखे हॅशटॅग ट्रेंड झाले. माधुरीला निरोप देताना गावकऱ्यांनी तिची मिरवणूक काढली, ज्यामध्ये सर्वधर्मीय लोकांनी सहभाग घेतला. ही मिरवणूक हृदयधावक होती. माधुरीच्या डोळ्यात अश्रू आणि गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे यांनी ती अविस्मरणीय ठरली. गावकऱ्यांनी ठरवले की ते माधुरीला परत आणण्यासाठी लढत राहतील. वनतारा ट्रस्टचा दावा आहे की माधुरीला येथे नैसर्गिक वातावरण, वैद्यकीय सुविधा आणि तणावमुक्त आयुष्य मिळेल. पण गावकऱ्यांचा प्रश्न आहे, जर तिचे हित खरोखर महत्त्वाचे होते तर भारतातील इतर 3 हत्ती पुनर्वसन केंद्राचा विचार का झाला नाही? वनताराची सुरुवात मार्च 2023 आणि माधुरीच्या कायदेशीर लढाईची सुरुवात डिसेंबर 2023 याचा योगायोग गावकऱ्यांना संशयास्पद वाटतो. त्यांचा आरोप आहे की हा निर्णय वनताराच्या ब्रँड व्हॅल्यू आणि कार्बन क्रेडिटसाठी घेतला गेला, ना की माधुरीच्या कल्याणासाठी. माधुरी ही हत्तीन नांदनी गावाच्या हृदयातील एक भावनिक कहाणी आहे. ती गावकऱ्यांची लेख होती, पण कायदेशीर लढाई, कार्बन क्रेडिटचा वाद आणि पेटाच्या शिफारसीमुळे तिला वनतारा केंद्रात हलवले गेले. तिच्या मानसिक आरोग्याबाबत प्रश्न आणि गावकऱ्यांचे प्रेम याच्यातील तणाव ही या कहाणीला जटिल बनवते. गावकऱ्यांचा संघर्ष, रस्त्यावरील आंदोलने, मूकमोर्चे आणि सोशल मीडियावरील मोहीम दाखवते की माधुरी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची होती. ती आता वनतारात नवीन आयुष्य जगेल, पण नांदनी गावातील तिची आठवण आणि तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कायम राहील. ही कहाणी केवळ एका हत्तीनेची नाही, तर प्रेम, परंपरा आणि कॉर्पोरेट हितसंबंधामधील संघर्षाची आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये आपले मत नक्की सांगाल.